आलेल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करूयात। तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय। ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली आयोजित KPL धमाका 2024 अख्खा किरवली खेळेगा। तुमचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये करूयात। आणि पहिली मॅच देखील मॅच फिल्डिंग करणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या टीमनं जिंकली। ही मॅच देखील बॅटिंग करणारी पहिली मॅच 4 धावेनं, दुसरी मॅच 6 धावेनं पराभूत झाली। म्हणजे अजूनपर्यंत 89 धावा येतात। याचा परिणाम काय माहिती आहे का? कारण की हिवाळ्याच्या मध्ये दव पडतोय थोडा, त्याच्यामुळे आता तर उन्हाळ्यामध्ये खेळपट्टी देखील तुम्ही पाहू शकाल पूर्णपणे भन्नाट टापलेली आहे आणि ग्राउंड देखील क्रेज मुरुम आहे आणि चांगली खेळपट्टी। चला देऊया दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा। 25 मिनिटांचा कालावधी सतत आणि लक्षात घ्या लेग बाईज एलबी नाहीये। ओके, विश्वास पाटील, जयेश पाटील। हॅलो 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 चेक। पहिलाच बॉल बाईट साइन साडेश, बॉल मागे चालाय सरळ फुटबॉल। जणू काय मैदानामध्ये फुटबॉल आला, बॉल सीमा पार, चौकार KPL। हॅलो हॅलो आणि सुरुवात मात्र खूप चांगली। नाही, मंगेश पाटील आज आमच्या सोबत कॉम्बिनेशन, एक चांगले गायक देखील आहेत, चांगले फलंदाज, अष्टपैलू क्रिकेटर, एक बाईक देखील त्याच्या नावावरती। किरोलीमध्ये पहिली बाईक मंगेश पाटीलला आणली, हे मात्र विसरून चालणार नाहीये। कारण की मंगेश पाटील चंद्रावरती पहिले कोण गेला याला खूप प्राधान्य असतं, नंतर कोणी पण गाईल। आणि पहिला फुटबॉल जणू काय तुम्हाला खेळण्यात आला, फुटबॉल सारखा बॉल उडवला गेला। दुसरा बॉल फाता अप्रतिम आणि आविष्कार पाटील यानं खूप काही केलंय येणाऱ्या वर्षामध्ये। आणि मात्र गतीचा खूप वेगवान वापर। पहिला चेंडू देखील खूप चांगला होता, परंतु एज आता मात्र विश्वास पुन्हा एकदा सज्ज। जास्तीत जास्त धावा मात्र बनवाव्या लागतील, कारण की 89चा मात्र पाठलाग करताना सुद्धा सुरेख चेंडू, यॉर्क लाईनचा चेंडू आणि एक धावेचा प्रयत्न मात्र पूर्ण। आता मात्र स्ट्राइक वरती येतोय जयेश, हा देखील खूप चांगला फलंदाज। आता मात्र कुठेतरी पहिल्या चेंडूवर मात्र चौकार आल्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न आविष्कार करतोय। क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव होताना मात्र आता मात्र सुजल अंपायर कॅप घालून आता मात्र खूपच खतरनाक चेंडू। गती आणि स्विंग, जेव्हा जेव्हा मात्र गती आणि स्विंग असते तेव्हा तेव्हा मात्र फलंदाजांना मात्र खूप त्रास सहन करावा लागतो। आता मात्र खूप चांगला कमबॅक करतो आविष्कार, पुन्हा एकदा तयार जयेश। आता मात्र पुन्हा एकदा धाव बाद होण्याची संधी, मात्र तोपर्यंत एक धाव पूर्ण आणि धाव संख्या चालेल ती मात्र 6 धावा। 5 चेंडू 6, खूप चांगली गोलंदाजी होतोय। आता मात्र कुठेतरी मोठे फटके खेळावे लागतील सौरभ, जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील मात्र जियान शिलवण संघाला। जो पुरस्कार केलाय मात्र तो जयदेव गायकर यांच्याकडून। आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण। एका शतकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती मात्र 7 धावा। खूप चांगली गोलंदाजी होते आतापर्यंत मात्र। फलंदाजीचा विचार केला तर तेजस, बाले आणि विजय मात्र खूप चांगले फलंदाज, आणि संदेशचा विचार केला तर चारही साईड मात्र खूप चांगला खेळणारा फलंदाज देखील त्यांच्यामध्ये टीम मध्ये आहे। नाही, नक्कीच तुम्हाला पडद्याच्या मागचे घटक देखील तुम्हाला पाहायला भेटेल। आविष्कार पाटील रेग्युलर क्रिकेट देखील खेळतोय, त्याचा काहीतरी विश्वास पाटील देखील रेग्युलर क्रिकेट खेळला, तो देखील स्टॉप झालाय, पण जयेश खेळत नाहीये। आणि कधीतरी आता प्रॅक्टिस, मग प्रीमियर लीग गावागावी, त्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिसला विदाउट प्रॅक्टिस देखील खेळतात आणि हे चित्र तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतंय। याच्यामुळे धावा देखील होतात, धावा देखील रोखल्या जातात आणि हेच काहीतरी चित्र पहिल्या षटकामध्ये मंगेशजी पाटील पाहायला भेटलं आपल्याला। नक्कीच आता मात्र फलंदाजी खूप स्ट्रॉंग आहे मात्र
जियान शिलवण संघाची. आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील. बादलचं येणं देखील बाकी आहे, संदेशचं येणं बाकी आहे, तेजसचं येणं बाकी आहे. त्याच्यामुळे फलंदाजांना मात्र आक्रमण करावंच लागेल. बादलला कोण विसरेल, नावातच खूप काही आहे. बादल खूप मोठं नाव आहे. अंधारामध्ये सुद्धा फटके मारायची क्षमता ठेवतो संदेश तांडेल. तर आता मात्र उजेडाचा भर चालू आहे. आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय तो मात्र राकेश. समोर फलंदाज मात्र विश्वास. विश्वासाला मात्र खूप चांगली कामगिरी करावी लागेल, कारण की पहिल्याच चेंडूवर मात्र त्यांनी चौकार ठोकला. तो कधीही आक्रमण करू शकतो. आता मात्र धाव संख्या 7 धावा. आता मात्र राकेश तयार. आता मात्र स्विंग अँड मिस. खूप चांगला मात्र टप्पा गुड लेंथ वरून मात्र स्विंग करतो. आउट स्विंग आणि निर्धाव चेंडू. आता मात्र धाव संख्या मात्र स्थिर 7 धावा. पुन्हा एकदा तयार. आता मात्र सुरेख फटका, परंतु एक धाव पूर्ण. दुसरी धावाचा प्रयत्न देखील नाहीये आणि फक्त एकच धाव. खूपच संत क्रिकेट मात्र मैदानामध्ये. आणि धाव संख्या झाली ती मात्र 8 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक मात्र राकेशच्या षटकातील. फलंदाजांना मात्र आक्रमण मात्र करावं लागेल. पुन्हा एकदा राकेश खूप चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र थांबणार नाहीये जयेश देखील, कारण की त्याला सुद्धा माहिती आहे धावा मात्र कमी झाल्या होत्या. मात्र आता प्रहार करावाच लागेल. आणि धाव संख्या झालेली ती मात्र 14 धावा. आता मात्र सुरुवात चांगली करतोय जयेश. पुन्हा एकदा तयार मात्र जयेश. आता मात्र आक्रमणाला सुरुवात करतोय. कोण कोणावर ठरणार भारी. मात्र आता मैदानामध्ये सौरभ काय म्हणाल फलंदाजाबद्दल? खूप चांगली बॅटिंग आता या षटकामध्ये पाहायला भेटे. जयेशनं षटकार जरूर लगावला, त्यानंतर राकेश वरती दडपण आला. त्यांना लाईन खराब फेकली. ऑफस्टंपला वाईट बॉल, एक्स्ट्रा स्वरूपाची धाव. एक स्कोर 15 वरती तुम्ही पाहता. नक्की ज्या ज्या वेळेला मात्र षटकार चौकार येतात त्या वेळेला मात्र गोलंदाजाला विचार करावाच लागतो. आता पुन्हा एकदा राकेश तयार. आणि मात्र पुन्हा एकदा मात्र चेंडू वाईट. एक षटकार आणि 2 वाईट. मात्र हाच तो प्रेशर. ज्या राकेशने मात्र 3 चेंडू खूप चांगले फेकले. आता त्याच्यानंतर मात्र आता कुठेतरी षटकार लागल्यानंतर लाईन मात्र खराब. आता मात्र झेलची संधी आणि बाद होतोय मात्र जयेशला थांबवण्यामध्ये यश. आणि धाव संख्या झाली ती मात्र 16 धावा. आता मात्र कोण जाणार, बादल की बाल्या की संदेश? प्रश्न अनेक निर्माण होतील, पण याच्या अगोदर काय घडलं, षटकार जसा आला जयेशनं षटकार मारला ना, त्यानंतर राकेशनं मंगेश पाटील 2 बॉल वाईट फेकले आणि वाईट नंतर त्यानंतर पुन्हा एकदा ऑप्शनलाच बॉल टेकला. झेल पुन्हा कॉटन बॉल स्वतःच्या पॉलथ्रोमध्ये झेलला गॅदर केलं, विकेट. आणि काहीतरी हेच प्रयत्न असावे अशाच प्रकारे ऑफस्टम्पला, कारण की गोलंदाज काय करतो, ऑफस्टम्पला बॉल फेकला का बचावतोय मोठ्या पटक्यांपासून, आणि असंच काही घडलं असावं आणि ही विकेट राकेश टनेच्या अकाउंटमध्ये जातीये. नक्कीच शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते. कारण की ज्या राकेशने मात्र षटकार खाला, त्याच्यानंतर 2 वाईट टाकले, त्याच्यानंतर मात्र फास्ट बॉल टाकला नाही, त्याच्यानंतर त्याने स्विंग केला आणि त्याचाच प्रत्युत्तर मात्र फलंदाज बाद होतोय. आता दीपेश, आणि दीपेशने खूप चांगला फटका खेळतोय दीपेश, आणि चेंडू जातोय सुजलकडे. आणि तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण आणि धाव संख्या झालेली मात्र 17 धावा. पुन्हा एकदा विश्वास येतोय. शेवटचा चेंडू या शतकातील. क्षेत्ररक्षण मात्र बदलाव करताना मात्र गोलंदाज, समोर फलंदाज मात्र विश्वास. आता मात्र सुरेख फटका, फिल्डर
उपस्थित आणि तोपर्यंत एकच धाव. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 18 धावा. पाणी घेऊन जायचे 12वा खेळाडू. हे कोणाला पाहिजे पाणी? उन्हाचा भर जास्त आहे त्याच्यामुळे पाण्याची मात्र आवश्यकता नक्कीच भासणार आहे. जा. खूप ऊन आहे, पाणी तर नक्कीच लागणार आहे मंगेश पाटील, कारण की ऊनच तेवढा आहे, तापणारा ऊन आहे. आणि 22 मार्च, आज 23 तारीख आहे, काल 22 मार्च. कोण विसरेल कालचा दिवस 2021? कोणाला माहिती आहे का, ठाऊक असेल का 2021 ला 22 मार्चला काय झालं होतं? नक्कीच पाण्याला जीवन म्हटलं जातं, जीवनला दुसरं काही म्हटलं जातं. 22 मार्च पूर्ण लॉकडाऊन झालं होतं देशामध्ये. चला राहू द्या, चर्चा मात्र नंतर रंगणार. आता वळूया मात्र मैदानाकडे. गोलंदाज येतो मात्र वेदांत. काहीतरी जास्त आला असावा. 22 मार्च आम्ही बोललो 2021 बोललो 2020 ला लागला होता. 144 की धारा लगेगी मोदीने नक्कीच घोषित केलं होतं. या षटकातील पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज झाला. हा बॉल खूप चांगला, हा बॉल खूप चांगला, अप्रतिम डिलिव्हरी आहे. नक्कीच सौरभ, मी या गोलंदाजाबद्दल सांगेन, या खेळाडूबद्दल जो खूप चांगली गोलंदाजी देखील करतो, फलंदाजी करतो आणि क्षेत्ररक्षण मात्र त्याच्याकडून चूक म्हणजे कधी होतच नाही. खूप जिद्दीचा खेळाडू आहे मात्र वेदांत, आणि त्याने दर्शवलं आता देखील. नाही, वडील देखील चांगला क्रिकेट खेळला आहे, तर विचार केला तर मोठे बंधू देखील, कल्पेश देखील चांगले गोलंदाज आहेत, वेदांत देखील. म्हणजे रमेश टरेक, तुम्ही काय सजवला आज, बॉलरच बनवायचंय का मुलांना? काहीतरी आहे, ही रणनीती असावी त्यांची देखील. वडील देखील चांगले क्रिकेटर खेळले आणि ते बॅटर होते, आता ते मुलांना गोलंदाज बनवतात. काय रमेश टरेक, हीच काही गेम प्लॅनिंग आहे काय? नाही, वेदांत मात्र ऑलराऊंडर आहे, फलंदाजी देखील तो खूप चांगली करतो. आता तो मोठ्या फटक्यांपासून मात्र वंचित ठेवलं जाते फलंदाजांना, आणि धाव संख्या झालेली मात्र 19 धावा. 2 चेंडू. आता मात्र थोडीशी लाईन खराब आणि चेंडू मात्र वाईट. जियांश 11 संघाला मात्र कुठेतरी आता मोठे फटके खेळावे लागतील. रिद्धी 11 मात्र खूपच चांगली गोलंदाजी करतोय. आता तो फटका सुरेख, परंतु आशुतोष मात्र तिथे. तोपर्यंत एक धाव पूर्ण आणि दुसरी धावचा प्रयत्न मात्र नाही होत आहे. खूप चांगली गोलंदाजी मात्र, आणि धाव संख्या झाली ती मात्र 21 धावा. खूपच संत सुरुवात मात्र. 3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत आणि 3 चेंडू बाकी. पुन्हा एकदा तयार वेदांत, समोर फलंदाज मात्र विश्वास. आता तो सुरेख फटका, झेलची संधी, आणि मग संधी नाकारतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. खूप चांगली फेकी आणि 2 धावा पूर्ण, आणि धाव संख्या झाली ती मात्र 23 धावा. आता नितेश सुद्धा, नितेश आणि मात्र सामना एक हरला त्यांचा. रिवर्स दुधारी तलवार मात्र असफल ठरतोय, आणि 1 धाव पूर्ण, आणि धाव संख्या झालेली ती मात्र 24 धावा. कुठेतरी विचार करावा लागेल जियांश 11 संघाला. मोठे फटके मात्र खेळावे लागतील, कारण 2 सामन्यामध्ये मात्र 88 धावा मात्र झाल्या होत्या. आतापर्यंत कमी स्कोरचा मात्र सामना पाहायला भेटेल का, ही उत्कंठा मात्र प्रेक्षकांना.
बाल्या आहे मात्र दुसऱ्या इनिंगला बॉलिंग टाकेल. आता मात्र क्षेत्ररक्षण गच्चाल होतोय. गच्चाल आहे आम्ही तोपर्यंत. आता तो फलंदाज रन आउट होतोय. आता बादल जाईल का बाल्या जातोय आणि धाव संख्या चालेल ती मात्र ज्ञानेश्वर पाटील, रोहिदाजी पाटील हे देखील अंपायरला 2 उपस्थित धावा झाल्या का? मॅचचा एन्जॉय करतात. ज्ञानेश्वरजी पाटील हे बघत आहेत. तुमचं देखील स्वागत करू आणि रोहिदाजी पाटील तुमचं देखील स्वागत करू या क्रिकेट स्पर्धेमध्ये. क्रिकेटचे चाहते आहेत ज्ञानेश्वर पाटील. आम्ही पाहिले जेव्हा जेव्हा मॅचेस असतात तेव्हा येतात. नक्कीच किरवली गावामध्ये खूप क्रिकेट प्रेमी आहेत. आता मात्र ऋत्विक 11 मात्र खूप चांगली कामगिरी करतोय. गोलंदाजीचा मात्र खूप भेदक मारा मात्र त्याने दाखवला. आता मात्र 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती मात्र 26 धावा. संत सुरुवात मानावी लागेल मात्र जियांश 11 संघाची. आता मात्र येणारे चेंडू फक्त आता 12 चेंडू बाकी. पुन्हा एकदा मात्र येतोय तो आविष्कार ज्यानं खूप चांगली गोलंदाजी फेकली मात्र पॉवर प्ले मध्ये. पुन्हा एकदा विश्वास समोर गोलंदाज मात्र गतिमान गोलंदाज मात्र आविष्कार. आता मात्र सूप खेळण्याचा प्रयत्न मात्र सूप नाही मात्र राईस भेटेल. 1 धाव पूर्ण आणि धाव संख्या मात्र 27 धावा. धाव संख्या मात्र 27 धावा. पुन्हा एकदा आता मात्र कर्णधार येतोय तेजस. कशा प्रकारे मात्र धाव संख्या वाढवेल तेजस. ब्लॉक होलचा चेंडू मात्र रनआउटची संधी मात्र पंचांचा निर्णय मात्र फलंदाज बाद. खूप चांगले पंच मात्र सदाशिव तांडेल आणि एका साईडला मात्र पाहू शकता तेजस पाटील. आता मात्र बादल येतोय. बादल मैदानामध्ये मात्र वादळ आणेल का हा प्रश्न मात्र जियांश 11 संघाला मात्र प्रश्न पडतोय. वादळ आणेल का मैदानावर. आता मात्र A1 जोडी उतरली आहे बाल्या आणि बादल जे नेहमी मात्र एका सोबतच असतात. A1 जोडी मानली जाते किरवली गावातील. आता तो गोलंदाज खूपच चांगली गोलंदाजी आविष्कार. वारंवार मात्र ब्लॉक हॉलचा मारा केला जातोय आविष्कार कडून. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. कुठेतरी घाई करतोय मात्र आविष्कार. अति घाई मात्र संकटात नाही. त्याच्याचमुळे मात्र 1 धाव एक्स्ट्रा स्वरूपात मिळाली आणि धाव संख्या झाली ती मात्र 30 धावा. 3 चेंडू. गुलशन कडून मात्र शुभेच्छा येतात दोन्ही टीमला. गुलशनचा पाठिंबा मात्र खूप असतो. आता मात्र जेलची संधी आणि मात्र कर्णधार बाद होतोय. खूपच चांगली गोलंदाजी. लो फुलटॉस चेंडू होता मात्र फलंदाजाला मात्र काही करता आलं नाही. 30 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक. सौरव काय बोलू शकतोय फलंदाजी बद्दल. काहीतरी रणनीती चुकली खऱ्या अर्थानं. जो स्टार्ट हवा होता तो स्टार्ट सलामीच्या फलंदाज आणि तेजस पाटील सलामीला येणं गरजेचं असावं असं देखील प्रश्न निर्माण. कारण की सेट झाला असता 1-2 ओव्हरी खेळला असता पण आता थोडा दबाव. त्याला माहिती आहे धावा हव्यात आणि त्याचंच कारण कुठेतरी दडपणाखाली त्याची विकेट गेली आहे. नक्कीच सौरभ दबावाला बळी जातात. चांगले चांगले खेळाडू मात्र दबावाला बळी जातात.
नक्कीच मंगेश, तुम्ही देखील बॅटिंग खूप चांगली केली. कसा तो विकेट 2 बरोबर तुमच्या धावा देखील होत्या, दबाव नव्हता कुठल्याही प्रकारचा, फ्रेंड माइंड खेळलास, 50 लगवल्या 3 षटकांमध्ये. खूप चांगला 18 बॉल तुला देखील त्या भेटल्या आणि 14 चेंडूमध्ये तू देखील चांगली खेळी केली. आणि हे डबल माइंड जर गेम खेळला त्याच्यानंतर काहीतरी विकेट तेजस्वी गेली असावी, असंच काहीतरी विचित्र तुम्हाला पाहायला भेटलं. नक्कीच माझ्या टीम मध्ये गुलशन आहे, त्याच्यामुळे मी काही दबाव घेतच नाहीये, कारण की तो उलटे सुलटे फटके मारतो आणि धीरज देखील आहे. हा, गुलशन धीरज एकत्र आहे म्हणजे टेन्शन. यू मे सा डेफिनेटली यशाला चुमन केली जाते की फॉर रेजर डिस्टार्ट विकेट समोर ओटी फलंदाज बाद. नक्कीच सौरभ, मी म्हटलं होतं गतीवर स्वार असतो हा गोलंदाज आणि खूपच चांगली गोलंदाजी. आणि मात्र धाव संख्या झाली ती मात्र 4 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा. एक चेंडू बाकी आहे का? एक चेंडू बाकी आहे. जतीन मात्र आता जातोय मात्र जतीन. जतीननी टी शर्ट मात्र जयेशची आणि जयेशनी टी शर्ट जतीनची, अशी ही अदला बदली झालेली आहे. आता मात्र शेवटचा चेंडू, खूपच गोलंदाजी मात्र धारधार होतोय आविष्कारच्या माध्यमातून. ओ, खूपच चांगला चेंडू आणि शतक होतोय संपूर्ण. आणि धाव संख्या झाली मात्र 30 धावा. कुठेतरी फलंदाजांना मात्र रोखण्याचं काम केलंय रिद्विक 11 संघाने. आता मात्र शेवटचे 6 चेंडू बाकी. या शतकामध्ये मात्र जास्तीत जास्त धावे बनवावे लागतील. बादलला देखील मात्र मोठे फटके खेळावे लागतील. जास्तीत जास्त मात्र धावा काढल्या तर खूपच चांगला लक्ष उभारू शकतो मात्र जियांश 11 संघ. आता कोण असणार नवीन गोलंदाज, कर्णधार कोणावर मात्र विश्वास दाखवणार. आता येतोय अपकमिंग स्टार मात्र सुजल. हा देखील वेगावर स्वार असतो. सुजल पाटील नवीन गोलंदाज, उंच खुडा असा. सुजल देखील खूप चांगला गोलंदाज आहे, लेकिन त्याला मात्र लाईन, फक्त लाईनचा इश्यू आहे. नाहीतर सुजल सारखा गोलंदाज मात्र एरियामध्ये नाहीयेच आहे. रिधित 11 संघ मात्र थांबवतोय मात्र जियांश 11 संघाला. खूपच चांगली गोलंदाजी करतोय रिधित 11. आता मात्र सुजल समोर फलंदाज बादल. बादल देखील खूपच चांगला फलंदाज आहे, त्याच्यामुळे आता मात्र सुजल याला देखील खूप चांगली गोलंदाजी करावी लागेल. ओ, गती मात्र भरपूर वेग, भरपूर वेग, प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. सुजल खूप चांगला गोलंदाज आहे, मात्र तो घाई घाई करतो. त्याच्यामुळे आरामात मात्र गोलंदाजी केली तर मात्र चांगल्या चांगल्या फलंदाजाला मात्र जागेवर ठेवण्याचं काम करेल. सबर डबल हिंद केसरी बादल आहे. आता मात्र फलंदाजाला बाद करतोय. इन स्विंग केला मात्र सुजलनी. असं वाटलं बादल खूप काही करून जाईल, पण बादल काहीच करू शकला नाहीये. चेहऱ्यावरती थोडस स्मित असतं. नक्कीच बादलच्या चेहऱ्यावरती तुम्ही पाहता सुजल मात्र विविधता दाखवतोय. ज्याने पहिला चेंडू टाकला मात्र शॉर्ट लेन टाकली, त्याच्यानंतर मात्र इन स्विंग केलं. म्हणजे फलंदाजाला समजण्याचं मात्र समजूत दिलं नाही मात्र विजय याला. आता तो पुन्हा एकदा तयार आणि समोर फलंदाज मात्र सर्वेश गायकर. आता मात्र पुन्हा एकदा सुजल तयार होतोय. 2 चेंडू मात्र निर्धाव. मेडन शतक येईल का? आता मात्र जेलची संधी. प्रेमनाथ पाटील येतोय आणि मात्र मांडा उगतोय आणि क्षेत्ररक्षण खूप गच्चाल होतोय. 4 धावा देखील बनल्या असत्या. कुठेतरी गच्चाल क्षेत्ररक्षण.
33 धावा. जियांश 11 संघाच्या मात्र 33 धावा. रिधित 11 मात्र खूपच चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र जतीनच्या जर बॅटला फटका लागला तर मात्र स्टेजच्या वरतून सुद्धा जाईल इतकी ताकद झोकतो मात्र जतीन. खूप सुरेख फटका जतीन याचा. हा फलंदाज कुठे ठेवला होता मात्र जियांश 11 संघाने. खूपच चांगला फटका. आल्या मात्र चौका ठोकतोय जतीन गायकर. नक्कीच जतीन फटका चांगला मारलाय. संकेतचा भाऊ आहे तो, काय मारू शकत नाहीये. जतीन गायकर, एक आशुतोष गायकर तिकडे आहे. हे त्रिमूर्ती आहे. हे 3 एक कैलास गायकर के. खूपच चांगली फलंदाजी जतीन करतोय. कुठेतरी योगदान देतोय संघाच्या मार्फत. आता मात्र खूप चांगला चेंडू. लाईन मध्ये मात्र बदल करतोय. गोलंदाजाला देखील माहिती आहे. आता मात्र या इनिंग मधला शेवटचा चेंडू. 37 धावा मात्र धाव फलकावरती. खूप कमी स्कोर. याच्या नंतर मात्र 4 षटकांचे सामने खेळवले जातील. पुन्हा एकदा सुरेख फटका. चेंडू जातोय भावाकडे. तोपर्यंत मात्र 2 धावेची संधी आणि मात्र फलंदाज बाद. जतीन मात्र कुठेतरी थांबतोय. पंच निर्णय सांगायचा आहे. पंच कंप्लीट आहेत का 2 धावा. आणि फलंदाज बाद म्हणजे एकच धाव. 39 धावा झालेत आणि 40 धावेचा लक्ष्य मात्र रिद्धित 11 संघापुढे मात्र 40 धावेचा लक्ष्य. स्कोर खूप जास्त झालाय. संदेशला सदमा बसलेला आहे. 38. शिवम एकच शिवम थांब. बरोबर एक यान 2 लिहिल्या होत्या. 39 धावेचा लक्ष्य. खूपच चांगली गोलंदाजी केली मात्र रिद्धित 11 संघाने मात्र. लाईन अशी चेंज करायची. गाणी बोल एक भाई. नको रे बाबा. तू काय बोलत आहे? नंतर सांगा. हॅलो. आता मात्र धाव संख्या मात्र झालेली ती 38 धावा आणि 39 धावेचं मात्र लक्ष्य. नंतर उन्हात गाणी नाही मात्र पाणी लागेल उन्हात. धाम्याची आहेत ना आज पण लावू ना. आता कोणची मॅच आहे टॉस करायला आमचे घे. यापुढील सामना मात्र
नाणेफेकी करूया नाणेफेकी करूया तू बोला ना. चला नेक्स्ट मॅच टीमचे कॅप्टन मंगेशजी पाटील आणि अनिलजी पाटील या आपण टॉस करूयात लगेचच. या रोहिदाजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात लगेचच. या रोहिदाजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस करूयात आपण लगेचच. रोहिदाजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस 4 षटकांची मॅच. छापा कॉल दिला, टॉस जिंकला काटा. मंगेश पाटील टॉस जिंकला, डिसिजन इज लगेचच खलवायचं क्षेत्ररक्षण. पहिलाच बॉल चालला बॉडी लाईनच्या एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डिंग थोडी खराब झाली, याचा फायदा लगेचच 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. संदीप आणि राकेश अशी सलामीची जोडी. फटका चांगला, बॉल चालला बॉडीला इच्छा दिशेनं. फिल्डिंग तेवढी चांगली झाली आहे फिल्डरच्या माध्यमातून. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे चाललाय स्कोरबोर्ड वरती 4 या आकड्यावरती. जितेजी पाटील फटका बॉलला खेळला, फिल्डिंग तिकडे चांगली झाली आहे. या बॉलवरती धाव मिळतीये. 1 स्कोर पुढे चाललाय धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय. बागपूर शॉर्टलेगला हा बॉल. षटकातील पुढचा बॉल. फटका चांगलाय समोरच्या दिशेनं. फिल्डर आहे, स्कीप झाले, बॉल स्टॉप झाला तेजसकडे. या बॉलवरती मिळतीये सिंगल. सिंगल न स्कोर पुढे चाललाय धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय. 6 या आकड्यावरती गोलंदाजीसाठी आला बादल. विजय गायकर बादल नावानं खूप फेमस आहे. एक पंढरशेठचा बादल बैल तो खूप फेमस झाला. हा बादल नाव टोकन पडलाय. खूप चांगलं नाव आहे बादल. स्वतःच्या पालुत्रामध्ये अडकवण्याचा प्रयत्न, स्तंभला बॉल हिट झाला. डॉट बॉल आला. शेवटचा बॉल शिल्लक. या मॅच मध्ये स्कोर कमी झालाय. पहिल्या मॅच मध्ये 88-88 लकी होता हा 4 टीम साठी असं म्हणायला काही हरकत नाहीये. या मॅच मध्ये स्कोर थांबला. षटकातील पुढचा बॉल फ्रंट फूट लावून डान्सिंग डाऊन द ग्राउंड. आता स्टंप डायरेक्ट उडवला तो मात्र तुम्ही पाहिला मधला, पण हिट केलं कोणाला? राकेशला. ओव्हरची समाप्ती, षटक संपलं जात आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावा धावपलकावरती 7 या आकड्यावरती लक्ष पार करायचं आहे. 40 धावा धावपलकावरती 7.
दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. पेटूचं दुसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती आलं. तेजस पाटील पहिलाच बॉल गती कमी केली. झेलची शक्यता इथे सोडलाय. झेल सोडला. कॅचेस विथ द मॅचेस. दुसरी धाव. बॉल हातामध्ये ठेवलाय. घडलं काय? दुसरी पूर्ण. तिसरी देखील पूर्ण. जिथे एक होत्या तिथे 4 धावा. फिल्डिंग करा, फिल्डिंग करा. 4 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 11 या कड्यावरती. आयोजक तुम्ही पाहू शकाल अनिलजी पाटील, प्रथमेश पाटील खूप मेहनत घेतली अनिल पाटीलनं या स्पर्धेसाठी आणि ग्रामस्थ मंडळ किरवली. पूर्ण गावाची देखील साथ आहे. सर्व खेळाडू, सर्व मान्यवर यांचं देखील स्वागत करू. पंचाच्या भूमिकेत तुम्ही तेजस्वी पाटील याला पाहता. मैन पद स्क्वेलिंगचे पद सदा शिवजी तांडेल असतील. षटकातील पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज झाला. रिवर्सच्या माध्यमातून आठवण डॉबन ऑर्डनची बॉल थर्ड मारला. सीमा पार आलाय. रिवर्सच्या बॅटमध्ये पाटीलच्या बॅटमध्ये चौकार 4. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस होता. व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. बॉल चालला वन विकेटला. ऑलरेडी कारफेड. जोपर्यंत फिल्डर फेकेल तोपर्यंत या बॉलवरती सिंगल स्कोर पुढे चालला. 16 या कड्यावरती. नेक्स्ट मॅच मंगेशजी पाटील आणि अनिलजी पाटील यांच्या दोन टीम मध्ये पाहायला भेटेल. एक सामना दोघांना जिंकला. विनर वर्सेस विनर. आता अशी मॅच तुम्हाला पुढची पाहायला भेटणार आहे. मॅच 4 षटकांची असेल. दोन फुलटॉस होता. नेक्स्ट मॅच देखील तुम्ही पाहणार आहात. प्रशांत पाटील, अनिल पाटील दोन टीमचे कॅप्टन दोघी देखील एक मॅच जिंकल्यात. आणि हे वैशिष्ट्य राहिलं जितेश पाटील दोघांना पण बॅटिंग करताना 88 धावा काढल्यात. म्हणजे मॅच देखील पहिली कशा रीतीने लागली बघा. जितेश पाटील असं वाटलं मॅच जिंकून देईल. काहीच करू शकला नाही. अर्धवट संघाला सोडून आला. मिलिंद पाटीलकडे संधी होती. अपकमिंग रायझिंग स्टार होता. पण संधी सोनं करता आलं नाही. अनिल पाटील अशा सध्या तुम्हाकडे भेटतात ना. तुम्ही संधी सोनं म्हटलं ना जातं की संधी प्रत्येकाला एकदाच भेटते. त्या संधी सोनं करणं. बॉल मागे आलाय. फिल्डिंग चांगली. षटक संपलं जात आहे. दुसरं 2 षटकांचा खेळ संपला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 19 या आकडावरती. या ज्ञानेश्वर पाटील भगत आहेत. या तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. रोहिदाजी पाटील तुमचं देखील सहर्ष स्वागत करू.
विश्वास आला बॉलिंग ट्रॅक वरती तिसऱ्या षटकामध्ये. समोर फलंदाज राकेश. आनंदी कार्पेट बॉल चालला लॉंग ऑफ. तेजस एकच धाव. स्वतःच्या बॉलमध्ये फिल्डिंग चांगली झाली आहे. डॉट बॉल आला. लक्ष गाठायचं 39 अजूनही हव्यात. 16 बॉल 19. मॅच बनू शकते. अशा मॅचेस बनतात जितेश. इथून कोणालाही चांगली जरी झाली तरी रन जर वाचवल्या गेल्या तर मॅच बनू शकते. विकेट महत्वाच्या, डॉट बॉल महत्वाचा. फुलटॉस असे टाकाल तर मॅच बनेल कशी. मुश्किल आहे. मग मुश्किल आहे. बॉल चाला बॉडी लाईनच्या दिशेनं सीमा पार. आला फुलटॉस वरती KPL. चौकार 4. बादल वरती खूप भरोसा होता. बादल आता टोपीला हात लावून काहीच नाही फायदा. मॅच गमावली. एक नाराज आहेत बादल. ऑलरेडी कार्पेट बॉल चालला बादल कडे. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला स्कोरबोर्ड वरती. 27. फटका चालला राखेशा पाठ मध्ये. सर्वेश करतो तरी काय. बॉर्डर लाईनच्या बाहेर आलाय षटकार. फटका चाला बॉडी लाईनच्या बाहेर. ॲमेझॉन मॅचेस फिनिश. 11 बॉल राखून मॅच जिंकली आहे. ती मात्र टीम तुम्ही पाहताय राकेश टरेच्या संघानं. आणि तुम्हाला खूप खूप अभिनंदन. पुढच्या मॅच साठी शुभेच्छा देऊ. लगेच चला अनिलजी पाटील उतरायचे तुम्हाला. मॅच लगेच सुरू. मंगेश पाटील फिल्डिंग लावून घ्या.